हा प्रश्न स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआय या चॅप्टरवर सीईटी 2020, 2021, 2024 आणि 2026 15 एप्रिल 2026 ला जी शिफ्ट झाली त्यामध्ये हा विचारलाय बघा. कॅपिटल ई अँड कॅपिटल एल डिनोट द टोटल एनर्जी अँड द अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन इन द nth orbit of hydrogen like atom. Then option A, E that is directly proportional to L, B E directly proportional to L square, C E is directly proportional to L raised to minus 1 and D E that is directly proportional to L raised to minus 2. आता आपल्याला एनर्जी आणि अँग्युलर मोमेंटम, तर एनर्जी ही प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलते आणि अँग्युलर मोमेंटम हे प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतं. मग या दोन्हीत रिलेशन, मग आता हे जर आहे तर मग ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन केलं तर ई इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू दी, आता इथे झालं एल स्क्वेअर आणि हेच कसं लिहिता येईल, ई इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल रेज टू मायनस 2, की जो करेक्ट ऑप्शन तुमचा डी आहे. समजलं का? तर बघा, जे मोस्ट रिपीटेड झालेले आहेत प्रश्न तेच 26 ला विचारले जात आहेत. तर बघा, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा प्रश्न स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआय या चॅप्टरवर सीईटी 2020, 2021, 2024 आणि 2026 15 एप्रिल 2026 ला जी शिफ्ट झाली त्यामध्ये हा विचारलाय बघा. कॅपिटल ई अँड कॅपिटल एल डिनोट द टोटल एनर्जी अँड द अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट ऑफ हायड्रोजन लाईक ॲटम. देन ऑप्शन ए, E that is directly proportional to L, B E directly proportional to L square, C E is directly proportional to L raised to minus 1 and D E that is directly proportional to L raised to minus 2. आता आपल्याला एनर्जी आणि अँग्युलर मोमेंटम, तर एनर्जी ही प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलते आणि अँग्युलर मोमेंटम हे प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतं. मग या दोन्हीत रिलेशन, मग आता हे जर आहे तर मग ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन केलं तर ई इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू दी, आता इथे झालं एल स्क्वेअर आणि हेच कसं लिहिता येईल, ई इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल रेज टू मायनस 2, की जो करेक्ट ऑप्शन तुमचा डी आहे. समजलं का? तर बघा, जे